कार्यकर्त्याची, सर्व आमदारांची, पदाधिकाऱ्यांची ही मनापासूनची इच्छा आहे। 2 टर्म गेली सातत्याने आम्ही ज्या उमेदवारांचं काम करतोय, परंतु आता ह्या वर्षी ह्या टर्ममध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी आमची साहेबांची चर्चा झालेली आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या, आमदारांच्या भावना ज्या आहेत ह्या सखोल पद्धतीने माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि सदर विषयाच्या बाबतीमध्ये आमच्या भावना ते वरिष्ठ स्तरावरती योग्यरित्या पोहोचवतील अशा पद्धतीचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे। मात्र ज्या पद्धतीने तुम्ही आज सगळेजण एकत्र येऊन भेटला होता त्याच पद्धतीने काल देखील मुख्यमंत्र्यांना जे सध्याचे खासदार आहेत ते देखील येऊन भेटले होते आणि त्यांचे आमदार देखील शक्ती प्रदर्शन त्यांचा अधिकार आहे त्या भेटण्याचा, परंतु आज जर विचार केला तर नाशिक लोकसभेच्या मध्ये भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहे। नगरसेवकांची, महानगरपालिकेतल्या नगरसेवकांची संख्या जवळपास 66 आहे आणि इतर नगरपालिकांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये देखील आमचे 25 नगरसेवक ह्या भारतीय जनता पार्टीचे जवळपास ह्या मतदारसंघामध्ये आहे आणि एकूण 100 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहे। त्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी यासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत। सर्वांचं आमचं एकमत ह्या विषयाच्या बाबतीमध्ये आहे आणि त्यासाठी आम्ही आज भेट दिली। ताई, मात्र ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून आणखी एक पक्ष तुमच्यामध्ये सहभागी होऊ इच्छितोय आणि तो देखील पक्ष नाशिकची जागाच मागताना पाहायला मिळतं। नाशिक आणि शिर्डी या 2 पैकी एक जागा मागतात। मेरिटचा विचार करता वरिष्ठांनी ह्या विषयाचा विचार करावा अशी आमची मागणी आहे। जर त्यांची ताकद त्या ठिकाणी अधिक असती तर त्यांना उमेदवारी द्यावी, परंतु जर आज फील्डवरचा विचार केला, फील्डशी कनेक्टचा विचार केला, भारतीय जनता पार्टीच्या ताकदीचा विचार केला तर सर्वच विषयांमध्ये भारतीय जनता पार्टी ह्या ठिकाणी श्रेष्ठ ठरते। आम्ही सगळ्यांनी आमच्या भावना ज्या आहेत ह्या त्यांच्यापर्यंत पोचवल्या आहेत। आमची सखोल ह्या विषयाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली आहे आणि त्यांना देखील हे ज्ञात आहे की भारतीय जनता पार्टीची ताकद जी आहे ही नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक। महायुतीचे तुम्ही सगळेजण एकत्र मागतात, मात्र छगन भुजबळ यांनी देखील आहे ती जागा मागितलेली आहे, त्यामुळे महायुतीमधले सर्वच पक्ष ती जागा मागताना पाहायला मिळतं। जागा सर्वजण मागतील, परंतु ज्यांची ताकद फील्डमध्ये आहे, त्यांच्या लोकप्रतिनिधी अधिक आहे, त्यांना मिळावी हा आमचा भारतीय जनता पार्टीचा आग्रह आहे आणि त्यासाठी आज आम्ही सर्वजण मुंबईला एकत्रितरित्या भेटायला आलो होतो। माझ्याबरोबर आता आमचे आमदार सीमाताई हिरे आहे, आमचे डॉक्टर आमदार राहुलजी आहेर आहेत, आमचे 3रे आमदार जे आहेत राहुलजी